ईश्वर आणि गरुडेश्वर। आणि मग पुढे त्या ठिकाणी एरंडीचं महात्म्य सांगितलं। पुन्हा त्या ठिकाणी कलकलेश्वर बलबला कुंड यांचं महात्म्य सांगितलं। पुन्हा त्या ठिकाणी गंगा वाहक तीर्थ आहे, त्या तीर्थाचा महिमा सांगितला की मायबापू हो, जी गंगा मैया की त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर माणसाला मुक्ती मिळते। त्या गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन, गंगेच्या ठिकाणी जाऊन जर आपण आपला देह ठेवला तर माणसाला मुक्ती मिळते। पण त्या गंगा मैयाला भी श्रेष्ठत्व कुणामुळे प्राप्त झालं, तर ती म्हणजे नर्मदा मैया आहे। तर एक वेळेला महापतित पावनी मकर गामिनी श्रमहारिणी अशी नर्मदा मैयाची कीर्ती गंगेला वाटायला लागलं की आपण सुद्धा श्रेष्ठ व्हावं। आणि त्या वेळेला नर्मदेच्या तटावर येऊन गंगेने तपश्चर्या केली की आपण सुद्धा जगाचं कल्याण करावं, आपला महिमा व्हावा। आणि त्या वेळेला नर्मदेच्या तटावर येऊन गंगेने तपश्चर्या केली। आणि ज्या वेळेला नर्मदा मैया तिला प्रगट झाली, नर्मदा मैया विचारायला लागली की तू काही सामान्य नाही की भगवान विष्णूच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून गंगा प्रगट झाली। चरणी जन्मली पै गंगा, आणि ओघ, तिचा ओघ किती बलाढ्य होता की जमिनीवर जर पडली असती तर पाताळात गेली असती। आणि त्या वेळेला तिला ते वरदान नर्मदा मैयाने दिलं की जा म्हटले, भगवान शंकरापासून माझी निर्मिती आहे, म्हणून मी तुला वर देते की स्वतः भगवान शंकर आपल्या जटेमध्ये तुला धारण करतील आणि तू संपूर्ण जगताचं कल्याण करशील। आणि म्हणून मायबापू अजून तिला एक वर देतात की 2 जागेवरती तू मला येऊन मिळशील। मग नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे की त्या प्रवाहामध्ये असे 2 कुंड आहेत की त्या ठिकाणी गंगा आणि नर्मदा मैया, त्या ठिकाणी 2 कुंड प्राप्त झाली। असं सुंदर असं गंगा वाहक तीर्थाचा महिमा या ठिकाणी सांगितला। पुन्हा त्या ठिकाणी केदारेश्वर तीर्थाचा महिमा सांगितला। आणि मग परिक्रमेचा शेवटचा दिवस मग ओंकारेश्वर तीर्थाचं महात्म्य सांगितलं। मायबाप हो, आपली जी मानसिक परिक्रमा चालू होती तर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती 67,72,300 तीर्थ आहेत। कालाच्या ओघाने काही तीर्थ त्यांचं नामोनिशान मिटलं, जागोजागी डॅम तयार झालेले आहेत, म्हणून अनेक तीर्थ नाहीशी झाली। पण मायबापू, बरीच तीर्थ त्या ठिकाणी आहेत की सर्व तीर्थांचा विचार जर केला तर 7 दिवस काय 7 महिने आपले निघून जातील, पण सर्व तीर्थांचं महिमान आपण ऐकू शकणार नाही। म्हणून 7 दिवसामध्ये जेवढ्या काही तीर्थाचं महिमान, नर्मदा मातेबद्दल जे काही चांगलं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठलंही पुराण असेल, त्या पुराणाबद्दल असा कुठलाही वक्ता नाही की तो पुरेपूर त्या ठिकाणी त्या पुराणाचं सांगू शकतो। तर नर्मदा मैया त्या ठिकाणी अमरकंटकून निघालेली आहे। आणि अमरकंटकून निघाल्यानंतर नर्मदा मैया पुन्हा त्या ठिकाणी ओंकारेश्वर या ठिकाणी येते। तर मायबापू, परिक्रमेचा नियम सांगत असताना असं सांगतात की ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू करायची। ती कशी की जशी आपण पंढरपूरला करतो तशी चला बा, प्रदक्षिणा करताना घोंगडी गल्ली बी तिकडेच आहे, मग कसं जायचं तर प्रदक्षिणाही होईल आणि काही ओळखीचे लोकही भेटतील, खानदेशवाडा बी तिकडेच आहे।
मग तशी परिक्रमा का? तर सज्जनांनो, परिक्रमा करत असताना ज्या देवतेला, ज्या तीर्थाला आपण परिक्रमा करतोय, तर आपल्या मुखामध्ये सदा सर्वदा त्या भगवंताचं चिंतन पाहिजे, की प्रत्येक पावलाला त्या देवतेचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण नाम चिंतनाचा एवढा प्रभाव आहे की त्या ठिकाणी कृत, त्रेता, द्वापर आणि कली, कृतयुगामध्ये द्रव्य यज्ञ महत्वाचा होता. लोकांजवळ द्रव्य होतं आणि त्या द्रव्याच्या माध्यमातून लोक द्रव्याचा यज्ञ करायचे. मग आता आपण द्रव्य यज्ञ करू शकतो का हो? द्रव्य यज्ञ आपल्याला करता येणार नाही. द्रव्य किती महाग झाले. तर द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, तपही करू शकत नाही आपण. आणि द्वापार युगामध्ये होता योग यज्ञ, की त्या ठिकाणी योग रूपी यज्ञ माणसाला करता येत होता. नर्मदा मैया की जय. योग यज्ञ माणसाला करता येत होता. पण मायबापू, या कलियुगामध्ये फक्त ज्ञान यज्ञ आपण करू शकतो. ज्ञान यज्ञ म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होणं, त्याच्या कथा श्रवण करणं, त्याचं नामस्मरण करणं. तर सज्जनांनो, परिक्रमेचे अनेक प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत. की नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर तीर्थामध्ये जायचं. त्या ठिकाणी एखाद्या ब्राह्मणाकडून ते व्रत घ्यायचं, त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आणि मग तेव्हा परिक्रमा सुरू करायची. आणि तिथून परिक्रमा सुरू केल्यानंतर पुन्हा त्या परिक्रमेचा शेवट ओंकारेश्वरलाच येऊन करायचा. आणि मग त्या ठिकाणी 9 कन्या त्यांना जेवू घालायचं. आपल्या परिस्थितीनुसार काय आपल्याला त्यांना देता आलं ते द्यायचं आणि त्यावेळेला आपल्या परिक्रमेचं उद्यापन करायचं. असा सुंदर परिक्रमा की जी प्रत्येक जीवाचं कल्याण करणारी आहे. कारण बाप हो, ओंकारापासून परिक्रमा सुरुवात करायची, तर ओंकार हाच संपूर्ण जगताचा उत्पत्तीकारक आहे. जगाची उत्पत्ती कुठून झाली? सगळ्यात आधी कोण जन्माला आलं? ओम. ओंकारापासून सर्व शास्त्रांची निर्मिती झाली. बुद्धीचा, कलेचा उद्गाता म्हणजे ओम आहे. तर त्या ठिकाणी वेदांताने 8 ब्रह्म संकल्पना सांगितले. ब्रह्म, पूर्ण ब्रह्म, अक्षर ब्रह्म, नाद ब्रह्म, काल ब्रह्म, भूत ब्रह्म, भविष्य ब्रह्म, वर्तमान ब्रह्म, आनंदमय ब्रह्म. आणि याच अनुषंगाने सृष्टीचा विस्तार आणि ज्ञानाचा विस्तार झाला. की मायबापू, संपूर्ण जगत या ब्रह्मामध्ये सामावलेला आहे. आणि मग जगताची उत्पत्ती ब्रह्म करतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे निर्गुण सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, ओंकार ब्रह्म, शब्द ब्रह्म. म्हणून शब्द सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून शब्द कधीही सावध होऊन वापरा. की शब्द हे ब्रह्म आहे. स्वयं ब्रह्म, सर्व ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव ब्रह्म, आनंद ब्रह्म. हे संपूर्ण फक्त त्या एका ओंकारातून त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून मायबाप हो, की जसे दिवाभीत घुबड उन्हात फिरत असतं, पण त्याला अंधाराचा बोध होतो, अंधारात फिरताना प्रकाशाचा बोध होतो. नेमकी हचीच अवस्था त्या ठिकाणी माणसाची आहे. की आपण फक्त या प्रपंचामध्ये धडपड करतो, पण खरंच परमात्म्याचं स्वरूप काय आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाची आपल्याला जाणीव होत नाही.
आणि मायबापू त्याची जाणीव तुम्हाला तेव्हाच होईल की त्याच्या भक्तीला, त्याच्या चिंतनाला ज्या वेळेला तुम्ही खरे उतराल आणि त्याच वेळेला त्या परमात्म्याची तुम्हाला अनुभूती येईल. फक्त परिक्रमा करून चालत नाही, तर आपल्या रोमामध्ये, सर्वेंद्रियामध्ये त्या नर्मदा मैयाचं ध्यान पाहिजे. मग ती परिक्रमा कुठलीही असेल. नाही तर परिक्रमा करताना लोक फक्त त्यांचं शरीर तिथं चालतं आणि गप्पा मारताना घरच्या मारतात. मग कस काय तुझं चांगलंय का? कुठली बाई? जळगाव जिल्हा. हा, जळगाव जिल्हा, यावल तालुका. मग काय बाई तुझं माहेर कुठलं? कुठं दिली तुला? किती मुलं आहे? आणि मग हे सगळं झाल्यानंतर शेवटचा प्रश्न असतो कोणता? मग सासू मेली काय आहे? अरे तीर्थात गेल्यानंतर परिक्रमा करत असताना सुद्धा जर आपलं प्रपंचाचं चिंतन चालत असेल तर मायबापू ती परिक्रमा नाही की आपल्या रोमात, आपल्या श्वासोश्वासामध्ये त्या भगवतीचं चिंतन पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने परिक्रमा होईल. आमचे मित्र नर्मदा परिक्रमा करून आले आणि ज्या वेळेला ते अनुभव सांगायचे, मला वाटतं मी तुम्हाला सांगितलंय की जर का तुम्ही त्या नर्मदा मैयापासून परावृत्त होऊन नर्मदा परिक्रमा करत असाल तर निश्चितच तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही क्षणात ती नर्मदा मैया एवढं हतबल करून टाकेल की शेवटी तुम्ही नर्मदा म्हणाल. बस. म्हणून परिक्रमा करत असताना असं सांगतात की दोघं पती पत्नी जरी असले, दोघं अगदी जवळचे मित्र जरी असले आणि ते परिक्रमेला चाललेले आहेत, पण परिक्रमेला चालत असताना, परिक्रमा करत असताना ते जर आपल्या साधनेला सोडून, आपलं नामचिंतन सोडून, भक्ती मार्ग सोडून इतर गोष्टींचा अवलंब करत असतील तर नर्मदा मैया त्यांना सोबत राहू देत नाही. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते असं काहीतरी होतं म्हटले की लगेच त्यांची फूट पाडते, त्यांना वेगळं करते. आणि जर का दोघं मित्र असतील, पती पत्नी असेल, पण त्या नर्मदेला सोडून कुठलंच प्रपंचाचं व्यर्थ चिंतन त्यांचं नसेल तर मायबापू नर्मदा मैया अगदी सुखात, आनंदात त्यांची परिक्रमा, कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, कुठल्याही प्रकारची त्यांना पीडा न होता नर्मदा मैया त्यांची परिक्रमा पूर्ण करते. एवढा त्या नर्मदेचा महिमा आहे की अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये त्या नर्मदा मैयाची सेवा केली, तिची परिक्रमा केली. की सर्व शास्त्रामध्ये एकच सांगितलेलं आहे की सत्यम परम धीमहि. या न्यायाने सर्वांचं अधिकरण होऊन जातं की हाच ओंकार सर्व देवतांना येता काळी प्रगट करून ब्रह्मांडाचं चलन वलन घडवून आणतो. की तोच परमात्मा सत्य आहे, ओम हाच सत्य आहे आणि तोच संपूर्ण जगत चालवतो. सत्यम परम धीमहि. भागवतातला पहिला श्लोक आहे. मंगलामध्ये भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी पहिला श्लोक म्हटला, कुठल्याच देवाचं नाव घेतलं नाही, कुठल्याच देवाचं नाव घेतलं नाही. शंकरम परम धीमहि असं म्हटलं नाही, विष्णुम परम धीमहि असं म्हटलं नाही, तर सत्यम परम धीमहि. हे जगत फक्त त्या एका सत्य तत्वावर टिकलेलं आहे. आणि म्हणून ईश्वरच सत्य आहे आणि त्या सत्य तत्वावर चालणं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आपल्या स्वार्थासाठी लोक किती खोटं बोलतात. मायबापू खोटं बोलावं, पण खोटं किती काळ टिकतो? काही काळापुरतं मर्यादित असतं. एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि म्हणून सत्याचा अंगीकार करा.
तर संपूर्ण जगताचं चलन वलन तो परमात्मा घडवून आणतो. भक्ताच्या इच्छेप्रमाणे तो ब्रह्मांडाचं चलन वलन निराकार होऊन त्याची अर्थोत्पत्ती, शब्दोत्पत्ती, लोकोत्पत्ती, आत्मतृप्ती घडवून आणतो. आणि हाच ओंकार कधी गणेश, कधी शक्ती, कधी विष्णू, तर कधी शंकर. म्हणून सर्व साधकांच्या अंतरंगामध्ये भक्तीचा रंग त्या ठिकाणी फुलवून आणतो की तोच परमात्मा सर्व देवांमध्ये भरलेला आहे. आणि म्हणून त्या एकाच देवतेचं आपण ध्यान करायचं. तो तिये कध्यावा ती तो तिये कध्यावा ती तो तिये कध्यावा ती तो तिये तो तिये कध्यावा तो तिये कध्यावा